नमस्कार, मी डॉक्टर तेजस साखळे, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक. 11 एप्रिल अर्थात वर्ल्ड पार्किन्सन्स डे या दिवसाच्या निमित्ताने आज पार्किन्सन्स डिसीज किंवा कंपवाताविषयी आपल्याशी मी काही बोलू इच्छितो. कंपवात किंवा पार्किन्सन्स डिसीजची मुख्य लक्षणं म्हणजे हात थरथरणे, एका बाजूची हालचाल मंदावणे, तोल जाणे आणि थोडासा शरीराला ताठरपणा किंवा रिजिडिटी जाणवणे, ही मुख्य लक्षणं. पार्किन्सन्स हा आजार फक्त उतार वयातील आजार नव्हे, बऱ्याच वेळा आम्ही हा आजार लहान किंवा मध्यमवयीन लोकांमध्येही बघतो. या आजाराचं महत्व असं आहे की वेळेस निदान झाल्यास आपण हा आजार नियंत्रणात ठेवू शकतो आणि कंट्रोलमध्ये ठेवू. आज पार्किन्सन डेच्या निमित्ताने मी एक गोष्ट सांगू इच्छितो की हे जे छोटे छोटे बदल असतात आपल्या हालचालींमधले, थरथर होणं, कापणं, आपल्या हालचाली मंदावणं, याला नुसतं आपलं वयोमानाप्रमाणे होतंय म्हणून दुर्लक्ष करू नका. काही शंका वाटल्यास किंवा आउट ऑफ ब्लू किंवा आउट ऑफ ऑर्डिनरी वाटल्यास लवकरात लवकर आपल्या न्यूरोलॉजिस्टला भेटा.